नमस्कार मित्रो, श्री गणेश ऑटोमोबाईल्स आलेगाव, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। तर आज आपल्याकडे युनिकॉर्न BS4 कामासाठी आलेले आहे। तर याचा प्रॉब्लेम असा आहे की गाडीचा ऑइल खाण्याचा प्रॉब्लेम आहे, ब्लॉक पिस्टनचं वालचं वगैरे काम। त्यासोबत त्यांचं असं एक म्हणणं होतं की गाडीचा पिकअप फार कमी आहे, क्लच पेड 2-3 दिवसापूर्वी टाकलेले आहेत, क्लच पेडचं काय काम करू नका असं सांगितलं होतं मला। तर क्लच पेड त्यांनी बदललेले असताना स्पेशल टूल्सचा वापर नाही केल्यामुळे तर याचा हाऊसिंग आणि प्रायमरी गिअरचा प्रॉब्लेम आलेला आहे। तर गाडीचे फायरिंग बदललेला आहे, तर गाडीचा क्लच सोडताना आवाज येतोय, तर आपण तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे। तर याला काय केलं गेलं आहे, तर याला क्लच पेटा टाकताना ऍक्च्युली युनिकॉर्नच्या क्लच पेटा टाकायला पाहिजे होंडाच्या। तर याला हिरोच्या क्लच पेट वापरताना जे स्प्लेंडरला वगैरे वापरले जातात, तर त्या क्लच पेटा ह्याला वापर। तर या गाडीसाठी 5 क्लच प्लेट येतात, फिक्शन प्लेट। तर या ठिकाणी काय केलंय, 4 प्लेट नवीन टाकून एक जुनी प्लेट वापरली, अशा प्रकारे याचं काम केलेलं आहे। तर आपण हे पूर्ण असं पूर्ववत दुरुस्त करणार आहे। तर ही चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे यांना आज डबल खर्च पण झालेला आहे आणि बराच असा प्रॉब्लेम झालेला आहे। तर तुम्हाला दाखवतोय, बोल्ट पण पूर्ण अशी छेनी हातोड्याने ठोकून काढलेले, तर त्यांनी पॉवर टूलचा इम्पॅक्टचा वापर केला नाही। तर बघू शकता, हे बोल्ट पण असा छेनी हातोड्याने असा हाणून पूर्ण असं क्रँकला पण आउट येतो। तर कोणत्याही गाडीला छेनी आणि हातोड्याचा वापर जर केला तर गाडीचे फायरिंग तर 100% बदलणार। त्यासाठी मी आवर्जून हा व्हिडिओ काढलाय। बरेच वेळा माहितीचं व्हिडिओ ग्रुपवर टाकत असतो, इंस्टाग्रामला टाकतो, युट्यूबला टाकतो, तरी पण तुम्ही इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करत नाही आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही। अतिशय महत्वाचा व्हिडिओ टाकून सुद्धा तुम्ही या गोष्टी करत नाही, तर तुम्ही या गोष्टी केल्या पाहिजे। आपला मराठी माणूस जर मला जर माहिती देत असेल तर त्याचं तुम्ही 100% त्याचा सबस्क्राईब फॉलोअर्स बनला पाहिजे। तुम्हाला तर आपण क्लच पेट खोलून घेतोय, तरी पूर्ण असं इम्पॅक्टच्या साहाय्याने आपण खोलत आहे। तर तुम्हाला क्लच पेट पण दाखवतो कशा प्रकारे टाकलेत, काय केले। तर बघू शकता, प्रत्येक क्लच पेट वर हिरो लिहिलेला आहे। तर एक क्लच पेट अशी जुनी टाकलेली आहे,